थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये शेखर पाटील या क्षणाला कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। शेखर, खरं तर कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्स काही अपेक्षित काही अनपेक्षित यावेळी आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्यामुळे फक्त कोल्हापूरच नाही तर राज्याचं लक्ष या सगळ्या निवडणुकीच्या निकालाकडे होतं, जे निकाल आता हाती आलेले आहेत। हे सगळं पाहता आपण या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल, काय मिळालं, कोणाच्या पदरात काय पडलं आणि काय हिरावलं गेलं? गुरु, आजची कोल्हापुरातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर सगळ्यात मोठा पक्ष आता कुठला ठरला या ठिकाणी हे पहिला प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि त्यामध्ये त्याचं उत्तर आहे शिंदेंची शिवसेना। कारण एकूण 13 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी 4 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारलेली आहे, तर भाजपनं 3 ठिकाणी बाजी मारलेली आहे, 3 ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आलेले। त्याचबरोबर जर काँग्रेस, जनस्वराज्य शक्ती आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचा विचार केला तर त्या तिघांनीही प्रत्येकी 2-2 नगराध्यक्ष त्या ठिकाणी विजय मिळवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। त्यामुळे निश्चितच आजच्या या निवडणुकीमध्ये शिंदेंची शिवसेना कोल्हापूरमध्ये मोठा पक्ष बनल्याचं पाहायला मिळालेलं आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक खरं तर चमत्कार घडले म्हणावे लागेल, कारण दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणण्याचं काम जे आहे ते राष्ट्रवादीचे कोल्हापुरातले नेते हसन मुश्रीफ यांनी केलं होतं। चंदगडमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी प्रचार करून गेले होते। नगरपंचायत त्या ठिकाणी आहे, मात्र त्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष जरी झाला असला तरी 8 जागांवर विजय जो आहे तो राष्ट्रवादीनं मिळवलेला आहे। दुसरीकडे आपण जर कागलचा विचार केला तर तो देखील चमत्कारच होता, कारण 2 जे कट्टर विरोधक हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे त्या ठिकाणी टोकाची भूमिका यापूर्वी अनेक वेळा घेताना पाहायला मिळाले होते, मात्र या निवडणुकीत दोघेही त्या ठिकाणी एकत्र येण्याचं ठरवलं आणि विकासासाठी एकत्र येण्याचं ठरवत त्यांनी शिवसेनेला मोठी टक्कर दिली आणि त्या टक्करेमध्ये दोघांनीही बाजी मारलेली आहे। शिवसेनेचा सुपडा साफ त्या ठिकाणी केलेला आहे, एकही जागेवरती शिवसेनेला विजय मिळवता आलेला नाही। एकीकडे शिवसेनेला कागलमध्ये जरी विजय मिळवता आला नसला तरी मुरगुडमध्ये मात्र शिवसेनेनं चांगली बाजी मारलेली आहे। मुरगुडवरती पुन्हा एकदा शिवसेनेची त्या ठिकाणी सत्ता येताना पाहायला मिळालेला आहे। केवळ 4 जागांवरतीच राष्ट्रवादीला आपले उमेदवार निवडून आणता आलेले आहेत। एकीकडे हे 4 मतदारसंघ झाले असले तरी 4 महत्वाच्या नगरपरिषदा झाल्या असल्या तरी दुसरी एक सर्वात महत्वाची नगरपरिषद होती, ती म्हणजे जयसिंगपूर। कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि त्या ठिकाणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आपलं एक पूर्णपणे ताकद लावली होती आणि त्यांच्या विरोधात भाजप आणि काँग्रेस आणि सर्वच पक्ष जे आहेत ते एकवटले होते। मात्र सर्व पक्ष एकवटून सुद्धा त्या ठिकाणी शिंदेंची शिवसेना अर्थातच राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाला मोठं यश आलेलं आहे। त्या ठिकाणी केवळ 5 ते 6 जागांवरती इतर घटक पक्षांना त्या ठिकाणी यश मिळाले, तर संपूर्ण नगर परिषदेवरती बरोबर आपण म्हणता त्याप्रमाणे शेखर, कोल्हापुरातल्या आत्ताच्या निकालांचं सगळं विश्लेषण करायचं तर शिंदेंची शिवसेना काहीशी अर्थातच या सगळ्यामध्ये आपल्याला अग्रेसर पाहायला मिळते। धन्यवाद आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी।